माझी स्वतःचं नेचर एकदम आउटस्पोकन आहे मी, म्हणजे एक्स्ट्रोवर्ट आहे आणि श्रेया तशी कम्पॅरेटिव्हली इंट्रोवर्ट आहे, पण ते एकदम मॅच होतं, म्हणजे ऑपोजिट अट्रॅक्टसारखं आहे. मी तिची मम्मी आहे, पण तिनेच माझी मम्मीसारखी काळजी घेतली सगळी, त्याच्यामुळं आता ती गेल्यानंतर मला खूपच मिस करेन मी तिला. I would miss you. I love you. And I know तुला एन्जॉय करता येतं, so I'm pretty much sure that you both guys will rock it with each other. आश्विनला दुसऱ्यांबरोबर खेळणं खूप आवडतं आणि त्याला त्याची आयुष्याची जोडीदार मिळाली तर त्याला असं वाटतं की ती कशी आनंदी राहील. म्हणजे तो आता असा विचार करतो की तिला कसं खुश ठेवता येईल. जेवायचं नाही ना तर मी याला कधी कधी म्हणजे ओरडायची, कधी मारायची सुद्धा. तर मला ते असं पटकन असं चित्र आणि मला असं वाटलं की मी का त्याला ओरडली किंवा का मारलं त्याला, म्हणजे इतका मोठा झाला असे. वेळ आहे ना ती म्हणजे अशी निघून जाते, तर असं वाटतं की ते मुवमेंट आहे ना अशी पकडून ठेवली पाहिजे, ते बालपण आहे त्याचं पकडून ठेवलं पाहिजे की मुलांना असं लहानच राहावं असं मला वाटतं. त्या क्षणाला असं वाटलं की असे लहानच असताना तर किती छान आहे ना. बेसिकली त्यांनी गाण्याचं जे सिलेक्शन केलं ना त्याच्यात ही स्टार्टेड विथ फादर, देन ही वेंट टू मम्मी, देन ही वेंट टू द सिस्टर. तर त्याच्याहून असं कळतं की त्याला सगळ्या फॅमिली घ्यावं आहे. ते असं वाटलं नव्हतं की एवढ्या कमी वेळात, म्हणजे एका वर्षाच्या पेक्षा कमी वेळातच प्रेम होईल आणि ते अरेंज कम लव मॅरेज होईल. मैं अधूरा सा ही था, यूं ही चलता रहा, आके तुझ पे रुका हूँ. देखा सारा ये जहां, तू ही अपना लगा, मैं तो अब से तेरा हूँ. अब देखूं ना आए जो अब कोई सुबह, तेरे बिना और चाहूं ना वो सच कोई ख्वाब मेरा, तेरे बिना तेरे बिना तेरे दादाला फक्त कळलं की त्याला कोल्ड कॉफी आवडते, तो मला फोन करून सांगतो, अक्षता इंडियामध्ये आहेस ना, तू कोल्ड कॉफी मागवते श्रेयासाठी. सो इट वॉज फन टू सी की ह्यांची लॉंग डिस्टन्स लव्ह स्टोरी कशी चालू आहे. तर आता बघू ह्यांची आता लॉंग डिस्टन्स लव्ह स्टोरी आता जर्मनीला शिफ्ट होणार आहे, तर काय होईल. एक राईड होतं, मला अजिबात राईड्स आवडत नाहीत, पण त्याचं असं होतं की नाही अम्युजमेंट पार्कलाच जायचं, ॲडव्हेंचरच करायचं. सो लाईक आम्ही एका राईडमध्ये बसलो होतो आणि मला मी इतकी घाबरले होते. लाईक युजली माझी तोंडात आई निघतं, मम्माचं नाव निघतं, तर मी जोरात आश्रयचं नाव घेतो. तेव्हा मला कळलं की नाही मी आहे आणि तिला माझ्यावरती विश्वास आहे. माहिती आहे काय करायचं. कधी
मूड नसेल तर काही कॉपी पाठवणार, सरप्राईज एलिमेंट्स ॲड करणार. दे नो हाऊ टू cheer me up. सो क्योंकि हम तो है सितारे.